तर मित्रांनो, अशी ती रमाई होती मनानं मोठी. अशी ती रमाई होती मनानं मोठी, पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. मित्रांनो, तिने भीमाला कधीच कोणत्याच केल्या नव्हत्या अटी. तिने भीमाला कधीच कोणत्याच केल्या नव्हत्या अटी. ती खंबीरपणे उभी होती भीमाच्या पाठी. ती खंबीरपणे उभी होती भीमाच्या पाठी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. तर मित्रांनो, स्वतः उपाशी राहून स्वतः उपाशी राहून ती गरीबाच्या लेकराला खायला द्यायची वाटी वाटी. स्वतः उपाशी राहून ती गरीबाच्या लेकराला खायला द्यायची वाटी वाटी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. आणि तिच्यामुळेच आपण आज किंमत किंमत मोजतोय घरात बसून मोठी मोठी. तिच्यामुळेच आपण किंमत मोजतोय घरात बसून मोठी मोठी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. तर मित्रांनो, बाबासाहेब कधीच लढले नाही खुर्चीसाठी. बाबासाहेब कधीच लढले नाही खुर्चीसाठी. आणि रमाई कधीच जगली नाही स्वतःसाठी. आणि रमाई कधीच जगली नाही स्वतःसाठी. जशी आई मेहनत करते, कष्ट करते लेकरासाठी. जशी आई मेहनत करते, कष्ट करते लेकरासाठी, मग लेकराला लागती नोकरी मोठी. मग लेकराला लागती नोकरी मोठी. आईसाठी नाही, आईसाठी नाही, पण त्या लेकरासाठी शुभेच्छा येतात कोटी कोटी. आईसाठी नाही, पण त्या लेकरासाठी शुभेच्छा येतात कोटी कोटी. पण खऱ्या शुभेच्छा यायला पाहिजे त्या आईसाठी. पण खऱ्या शुभेच्छा यायला पाहिजे त्या आईसाठी. पण तिने कुठलीच अपेक्षा न बाळगता पण तिने कुठलीच अपेक्षा न बाळगता ती फक्त जगली गरिबासाठी. ती फक्त जगली गरिबासाठी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. पण तिच्याच लुगड्याला होत्या 17-17 गाठी. आजकाल कोण जगतो समाजासाठी? आजकाल या काळात, चालू काळात आजकाल कोण जगतो समाजासाठी? फक्त फक्त एखाद्याला मारण्यासाठी. फक्त एखाद्याला मारण्यासाठी. एखाद्या समाजसेवकाला द्या एखादा कोटी. फक्त एखाद्याला मारण्यासाठी एखाद्या समाजसेवकाला फक्त द्या एखादा कोटी. तो लगेच म्हणेन आत्ता समाजा डोक्यात घालू का काठी. असे हे आजकालचे समाजसेवक जगतात समाजासाठी. असे हे आजकालचे समाजसेवक जगतात समाजासाठी. पण फक्त एकटीच आई होती, ती रमाई मनानं मोठी. पण फक्त एकच आई होती, ती मोठी मनानं मोठी. मित्रांनो, कितीही संकट आलं तरी, कितीही संकट आलं तरी ती खंबीरपणे उभी होती भीमाच्या पाठी. कितीही संकट आलं तरी ती खंबीरपणे उभी होती भीमाच्या पाठी.